भाजपमध्ये जसे कालमर्यादा ठेवली 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळाने घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखलंय का? असं काही त्यांनी ठेवलं नाही. ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा म्हणून काय सांगितलं असतं. सांगितलं असतं घरी जा. बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे. आपण काय करायला भूमिका ऐकून घेता? आपण काय मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघात जायचं आहे. मला उद्या मी महाराष्ट्रातले लीडर्स येणार आहेत. सगळे लोक त्या भेटणार. मग बघू. असं म्हटलंय की मला राज्यसभेवर पाठवायचं हे तुम्हीच त्यांना म्हटले होते त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा बरं तेही जाऊ द्या. पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो. लोकांची समजूत काढू मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ. छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. धन्यवाद. अजितदादा नॉट रिचेबल आहे. तर मी लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं असं म्हणत छगन भुजबळ संतापले. प्रत्येकालाच मंत्रिपद हवं असतं मात्र प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अवहेलना केली त्याचा आहे असं त्यांनी म्हटलंय. माझा चांगला फायदा होईल मला लोकसभेत जाऊ द्या असं मी म्हटलं होतं पण महाराष्ट्रात तुमची गरज आहे असं मला सांगितलं गेलं असं भुजबळांनी सांगितलंय. तर बस बस उठ उठ छगन भुजबळ असा माणूस नाही असं देखील छगन भुजबळांनी म्हटलंय.